नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी अर्थातच मनसेच्या दीपोत्सवाची। मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालंय। दीपोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती दाखल झाले। आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरेंसह ते शिवतीर्थावरती दाखल झाले होते। आज मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं आणि संपूर्ण शिवाजी पार्क उजाळून निघाला। मी अमितजींना विनंती करतो की त्यांनी आदित्य ठाकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे। या दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडलेला आहे आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, आज दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालं। संपूर्ण ठाकरे कुटुंबीय या सोहळ्यासाठी उपस्थित होतं। काय नेमकं घडलं त्यावेळी आणि सध्या ठाकरे गटामध्ये आणि मनसैनिकांमध्ये सध्या कसा उत्साह पाहायला मिळाला होता तेव्हा? अर्थातच सिद्धेश, आजचा सर्वात मोठा क्षण काय असेल तर ते दोन्ही ठाकरे बंधू दिवाळी निमित्त मनसेकडनं जे दीपोत्सव दादर शिवाजी पार्क या ठिकाणी दरवर्षी साजरा केला जातं मागील 12 वर्षांपासून, त्या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू आपल्या परिवारासहित एकत्रित आलेले दिसले होते। सर्वात आधी शिवतीर्थ निवासस्थानी ते गेले आणि साधारणतः पाऊण तासापेक्षा जास्त वेळ हे दोन्ही ठाकरे बंधू त्यांच्या परिवारासहित त्या ठिकाणी होते। आणि आज पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या संपूर्ण परिवाराने जे आहे राज ठाकरे यांचं पूर्ण घर जे आहे ते बघितलेलं आहे, कशा पद्धतीने घर आहे। सोबतच राज ठाकरे यांच्या काही चित्र काढलेले आहेत, काही पोस्टर्स काढलेले आहेत, ते देखील त्यांनी सगळ्यांनी एकसाथ पाहिलेले आहेत। आणि त्यानंतर मात्र ते दादर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या ठिकाणी आले आणि दीपोत्सवाचं उद्घाटन जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्याकडनं करण्यात आलं। अर्थातच 12 वर्षांपासून मनसे पक्षाकडनं हा दीपोत्सव साजरा करण्यात येतो, पण यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच घरामध्येच पत्रिका आली आहे दीपोत्सवाच्या आमंत्रणाची, ती उद्धव ठाकरेंना आली होती। आणि अर्थातच सध्या मी त्याच ठिकाणी आहे आणि तिकडचं दृश्य दाखवतो की हे व्यासपीठावर सध्या मी उभा आहे। याच व्यासपीठावरनं उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी दीपोत्सवाचं जे आहे उद्घाटन या ठिकाणावरनं केलेलं आहे। मागील 12 वर्षांपासून या ठिकाणी दीपोत्सव जे आहे ते होत असतं। अर्थातच दादरला एक वेगळंच रूप जे आहे या दीपोत्सवामुळे येत असतं, कारण की खूप छान आणि सुंदर अशी विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्यात येत असते। दररोज संध्याकाळी जे आहे आतिषबाजी देखील या ठिकाणी करण्यात येत असते। आता दीपोत्सवाचं उद्घाटन जे आहे ते झालेलं आहे। मागील 2 तासांपासून दादर परिसरामध्ये, शिवाजी पार्क परिसरामध्ये तुडुंब गर्दी ही सध्या मुंबईकरांची झालेली दिसून येत आहे। प्रचंड सुंदर असं इकडचं या ठिकाणाचं दृश्य आहे। या ठिकाणी फोटो काढण्यासाठी, रील्स बनवण्यासाठी मुंबईकरांनी प्रचंड गर्दी केलेली पाहायला मिळत आहे। युवा युवती असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, हे सर्वच जे आहे या ठिकाणी दिसून येत आहेत। आणि दीपोत्सव जे करण्यात आलेला आहे तर त्याचा एक चांगला कंटेंट बनवून सोशल मीडियासाठी फोटो अपलोड करताना दिसून येत आहेत। मात्र पूर्ण शिवाजी पार्क परिसरामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे वरळी डोम मध्ये एकत्र आल्याचे बॅनर हे देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। कशा पद्धतीने या ठिकाणची दृश्य आहेत बघू शकतो। या सगळ्या पार्श्वभूमीवरती मगाशी जसं आपण बघितलं तर काही शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या प्रतिक्रिया सुद्धा हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आपल्या प्रतिनिधींनी जाणून घेतल्या होत्या। त्यावेळी असं होतं की त्या शिवसैनिक आणि मनसैनिकांचं असं म्हणणं होतं की आधीपासूनच जेव्हा आता युतीचा प्रश्न जेव्हा त्यांना विचारला तेव्हा मनसैनिकांची आणि शिवसैनिकांची युती आधीपासूनच छुप्या पद्धतीनं होती असं सुद्धा कार्यकर्ते आता म्हणतात। मात्र आता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे। आगामी काळामध्ये, आगामी निवडणुकांच्या काळामध्ये याचा इम्पॅक्ट कसा ठरू शकतो? अर्थातच छुप्या पद्धतीने होती याबद्दल स्पष्ट वक्तव्य तर कोणाकडनं आलेलं नाही आहे, पण औपचारिकरित्या कुठेतरी आता हे दोघं एकत्रित आलेले आहे। फक्त घोषणाही होणं बाकी आहे, कारण की कुठेतरी समीकरणं, राजकीय समीकरणं हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे दोन्ही ठाकरे बंधूंना। कारण की महाविकास आघाडीसोबत जाणे आणि महाविकास आघाडीचे सर्वच नेते असतील किंवा पक्ष असतील हे या युती महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे आणि मनसे यांना सामील करून घेण्यासाठी हिरवा सिग्नल देतात का, हिरवा कंदील देतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आणि इतकंच नव्हे तर मग आपले जे विरोधक आहेत, म्हणजे महायुतीमधले सर्व बडे नेते आहेत आणि केंद्रामधलं एनडीएचं सरकार, याचे काही पडसाद जे आहेत, विरुद्ध पडसाद हे देखील उमटून येऊ नये याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे। त्यामुळे युती अधिकृतरित्या ही कधीही घोषित होऊ शकते, पण त्यापूर्वी मात्र दोन्ही ठाकरे बंधू हे सातत्याने भेटताना दिसून येत आहेत। इतकंच नव्हे तर जागा वाटप बद्दल देखील चर्चा जी आहे ती होत आहे। आपणच जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर सर्वप्रथम ही जागा वाटपाची बातमी जी आहे ती दाखवली होती। वॉर्ड बद्दल देखील चर्चा शुभम, त्यामुळे आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती याचा इम्पॅक्ट कसा ठरतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।